मी काय काम करता करता मध्ये ब्रेक घेतो, ही बिचारी काम करत असते आणि हिला त्रास द्यायचं माझं काम आहे. हे रोजचं माझं रुटीन आहे. आणि त्यांना आवडतं मला त्रास द्यायला. खरं सांग, मनापासून सांग. ते असं वाटतं की नाही मी जबरदस्ती गळा पकडून बसवलेलं आहे. शपथ घे, माझी शपथ घे. ते शपथ विकत येत अच्छा, नाही. आता कशी सुरुवात करायची? मला नाही माहिती. ओके. मला एक्सपिरियन्स नाही. नमस्कार, मी नेहा. आणि मी किरण. ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतो आहे अशा प्रकारे, त्यामुळे एक्झॅक्ट सुरुवात कशी करावी हे आम्हाला कळत नाही आहे. पण एक सांगावं असं वाटलं आम्हाला. आम्ही व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की गेल्या 1 हफ्त्यापासून आम्ही शॉर्ट्स बनवतो आहे आणि रील्स बनवतो आहे. पण ह्या 1 हफ्त्यामध्ये एवढं तुमच्याकडून सपोर्ट मिळाला, एवढं प्रेम मिळालं ना की ते आम्हाला शब्दच सापडत नाही आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की दर रविवारी एक मोठा असा फुल व्हिडिओ बनवा. मोठा म्हणजे एक फुल व्हिडिओ बनवावा यूट्यूबसाठी, जेणेकरून आम्हाला तुमच्याशी संवाद साधता येईल किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येईल किंवा आमच्याबद्दल काही सांगता येईल. एक प्रकारे कम्युनिकेशन आपलं चांगलं होऊ शकतं. रील्समध्ये काय आम्ही फक्त रील्स आणि शॉर्ट्स बनवले आणि पोस्ट केले, पण इथे कसं कम्युनिकेशन प्रॉपरली होऊ शकतं हा आम्ही विचार केला आणि त्यामुळे एक फुल व्हिडिओ बनवण्याचा आम्ही विचार केला, जेणेकरून तुमच्याशी संवाद साधता येईल. सेम गोष्ट रिपीट करतो आहे मी. तेच आम्हाला कळत नाही की काय बोलावं, कुठून सुरुवात करावी. फक्त आम्ही एक विचार केला की करायचं आहे. खरं तर ही जी जर्नी आहे ही आमची अनएक्सपेक्टेड होती. बऱ्याच वेळापासून मी सुद्धा काही माझ्या वेगवेगळ्या अकाउंटवर वेगवेगळ्या प्रकारे कंटेंट्स बनवले, प्रत्येक प्रकारचे कंटेंट्स बनवले. मी व्हिडिओ एडिटिंग करतो, ॲनिमेशन करतो, तर हे माझं त्या बाबतीतच प्रोफेशन आहे, तर तेच मी करत असतो. तर व्हायचं काय की ती कामं करताना क्लायंटची कामं, स्वतःची कामं, माझे प्रत्येक व्हिडिओ हे बनवायला मला बराच वेळ लागायचा आणि खूप फ्रस्ट्रेटेड होतं ते की कंटेंट पण माझं रेग्युलरली जात नाही आहे. पण आमचं जे ट्युनिंग आहे ना, हे म्हणजे 10 वर्ष झाली लग्नाला आमच्या. तर आमचं जे ट्युनिंग जे आहे ते खूप नॅचरल आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की हे जे आहे ना हेच आपण पोस्ट करू, काहीच दुसरं काही असं तामझाम. हां, ॲक्च्युली आम्ही विचार केलेला. ॲक्च्युली हिची आयडिया होती की आपण जे करतो ते आपण पोस्ट करू. काय जरुरी नाही. माझं कसं आहे की हे पाठीमागे तुम्ही ग्रीन पडदा बघत असाल, तो एक क्रोमाचा आहे, बऱ्याच जणांना माहीत असेल ते. तर त्याच्यामध्ये मी शूट करतो, बॅकग्राऊंड कम्प्लिटली रिमूव्ह करतो, दुसरं आणणार आणि ॲनिमेशन VFX ह्या गोष्टी करणार. आणि त्याचं माझ्यावरती इतकं हे झालं होतं की मला प्रत्येक व्हिडिओ मला एकदम प्रॉपरली नीटनेटका प्रॉपर एडिट केलेला असायला हवा होता. आता रिसेंटली जे आम्ही व्हिडिओज बनवलेत ना, बिलकुल एस्थेटिक नाही आहे. आमचं जे रिअल लाईफ आहे, नॅचरल लाईफ आहे, जी केओटिक लाईफ आहे, तीच आम्ही ॲज इट इज पोस्ट करतो आहे. जस्ट बनवलं, पटकन झालं. त्यासाठी आम्ही हा मोबाईल वापरतो. आता हा DSLR आम्ही वापरत नाही, कारण की खूप तामझाम आहे. तो यूज करणं हेवी पडतो, हे खूप इझी आणि सोपं वाटतं आम्हाला. त्यामुळे आमचं कंटेंट बनतं. मी काय काम करता करता मध्ये ब्रेक घेतो, ही बिचारी काम करत असते आणि हिला त्रास द्यायचं माझं काम आहे. हे रोजचं माझं रुटीन आहे. हिला त्रास देत असतो आणि त्यांना आवडतं मला त्रास द्यायला. आणि हिला पण ते आवडतं. हे पण सांग, आवडतं की नाही? नसेल आवडत तर नाही देणार, बोल. नाही आवडतं. खरं सांग, मनापासून सांग. ते असं वाटतं की नाही मी जबरदस्ती गळा पकडून बसवलेलं आहे. नाही ना नक्की? हां, शपथ घे, माझी शपथ घे. ते शपथ विकत येत अच्छा, नाही. ठीक आहे. तर हे असंच आमचं चालू असतं, मस्ती चालू असते. आम्ही एकमेकांना नवरा बायको म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून पहिलं, फ्रेंड म्हणून जास्त फ्रेंड म्हणून जास्त आम्ही हे करतो आणि एकमेकांचा आदर तसाच आहे आमचा. तर हे आमचं नॉर्मल हे असतं आणि आम्हाला खूप खरोखर मनापासून तुम्हाला थँक्स बोलावं असं वाटतं की तुमचा जो सपोर्ट आम्हाला मिळाला आणि मिळत राहावं, हां. हीच आम्ही काय ठेवलं, आपण अपेक्षा करतो का? अपेक्षा काय म्हणतात? अपेक्षा. हां, अपेक्षाच बोलतात ना. नाही, बघितलं, आम्हाला शब्द मिळतच नाही. हा मोठा प्रॉब्लेम. आम्हाला शब्द नाही मिळत. पण आम्ही एकमेकांशी बोलत असेल ना तर भरपूर शब्द मिळतात. आमचं चालूच असतं. कॅमेरा समोर नाही भेटत आम्हाला शब्द. एक्झॅक्टली. कॅमेरासमोर म्हणजे काय विचार करून बोलावं हे खूप कठीण असतं. आणि आम्ही जनरली जे आम्ही
बोलत असतो ना, मी आपला कॅमेरा घेऊन येणार, तिला प्रश्न आणि विचारणार. यांना तर सवय आहे, पण मला तर फर्स्ट टाइम म्हणजे मी कॅमेऱ्यासमोर आलेली आहे. त्याच्या आधी मी कधी कॅमेऱ्यासमोर आलीच नाही. पण छान बोलते ना. बोलते, छान बोलते. तुझा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. फक्त तू काय करते, कॅमेरा चालू झाला ना की मग कॉन्शियस होते की हा मला कॅमेऱ्याशी बोला. कॅमेऱ्याशी नाही, तू माझ्याशी बोल. म्हणून मी खूप वेळा मला कॅमेऱ्याच्या मागे राहावं लागतं, म्हणजे ती माझ्याशी बोलत असते. असं व्लॉगिंग सारखं ठेवलं ना तर थोडंसं कॉशियस होऊ शकतं, कारण की तिचं लक्ष मग कॅमेऱ्याकडे जातं ना. माझ्याकडे बघताना मग मस्त असं छान छान असं बोलते. तर हेच आम्हाला आज आमचा हा इंट्रोडक्शनचाच व्हिडिओ होता, की इंट्रोडक्शन म्हणजे काय. तर ही नेहा, मी किरण, आणि आम्ही असेच आमची केओटिक लाईफ तुम्हाला दाखवत असतो. त्याचबरोबर तुम्हाला धन्यवाद करायचंही होतं आम्हाला, आणि हेच आमचं हा व्हिडिओ बनवण्याचा खास मुद्दा होता. आणि हा पहिला व्हिडिओ आहे आमचा. तर इथून दर रविवारी आम्ही सुमारे 7च्या दरम्यान आमचा हा व्हिडिओ असा पोस्ट होत राहील. हे आम्ही शेड्यूल्ड करणार आहोत. त्यामुळे ब्लॉगिंग. हां, व्लॉग हे तर बसून केलं आमचं. दरवेळेस असं बसून असं म्हणजे काय म्हणतात त्याला, इंटरव्ह्यूसारखं नसणार आहे आमचं. वेगवेगळ्या प्रकारे काही असू शकतं, पण जे आहे ते आमचंच फॅमिली. मी, नेहा, आमचा शायनी, तो आता बसलाय तिकडे खेळत. हां, तर अशा प्रकारे आमची लाईफ आहे, आणि तीच आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो ॲज इट इज. म्हणून आम्हाला काही स्क्रिप्ट वगैरे खूप कठीण होतं. आम्ही मध्ये खूप प्रयत्न केला स्क्रिप्ट वगैरे बनवून करण्याचा, पण ते लिटरली आमचं बुककडे लक्ष जातं की हां आता हे बोलायचं आहे. म्हणजे मी जर डायलॉग बोलत असेल ती बुककडे बघते, आणि ती बोलत असताना मी बुककडे लक्ष असतं की माझं आता पुढे मला बोलायचं आहे, आणि ते नाही जमत. हे नॅचरली स्पॉन्टेनियसली खूप चांगलं येतं. तर मला वाटतं हेच आमची प्रॅक्टिस, कॅमेरासमोर करण्याची प्रॅक्टिस आमची आत्ता सुरू झालेली आहे. एक हफ्त्यापासून आमची ती प्रॅक्टिसच आहे, असं तुम्ही समजू शकता. तर तुला काय बोलायचं आहे त्यांच्याशी? नाही का, तुझ्याशी काय बोलायचं नाही आम्हाला. तर एवढं बोलून आमच्याकडे आता खूप कमी शब्द आहेत जेवढं बोललो आम्ही. तर आम्हाला फक्त तुम्हाला धन्यवाद द्यायचा होता, की जो तुम्ही सपोर्ट दिला त्याबद्दल खूप धन्यवाद, आणि असाच सपोर्ट देत राहा अशी आम्ही आशा करतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी आम्ही एंटरटेन करू शकेल ही आम्ही खात्री बाळगतो, कारण की आमचं ते 10 वर्षाचंच रुटीन आहे. तेच रुटीन आम्ही तुमच्यासमोर मांडतो. तर हे बोलून आम्ही हा ब्लॉग आजचा इथे संपवतो. आणि पुन्हा एकदा थँक्यू. भरपूर वेळा आम्ही म्हणालो आहे, ते आता थांबणं कठीण आहे आमच्यासाठी, त्यामुळे आम्ही ब्लॉग संपवतो. हां, महत्त्वाचं हिने आठवण केली. प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला काही आवडीचं वाटलं ह्याच्यातून, काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल ते विचारा आम्हाला कमेंटमध्ये. तर तुम्हाला वाटतं आहे शेअर करण्यासारखं आहे कोणाला, तर प्लीज करू शकता. आम्ही शुअर नाही की शेअर करण्याला आहे की नाही. आम्हाला फक्त आमची गोष्ट शेअर करायची होती, ती आम्ही केली तुमच्यापर्यंत. सबस्क्राईब तू सांग, तुझं ऐकतील. असं का माझंच ऐकतील? आपलं दोघांचं चॅनल आहे, तू दोघांचं गोंडस आहे ऐकणार म्हणून ते. तुझं ऐकतील. असं काही मी नाही. गोंडस थोडी. असं काही नाही. तर आपण एकत्र बोलू. आमच्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर प्रेस क्लिक करा, करायला म्हणजे विसरू क्लिक करा, नका. म्हणजे ते तुम्हाला नोटिफिकेशन्स वगैरे असं काय काय असतं ते मिळेल तुम्हाला. ते आता करता करता आम्हाला जमेल. ही पहिली वेळ आहे, त्यामुळे एवढं बोलून आम्ही आमचं बोलणं संपवतो. प्लीज धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.